नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगत आहे। दैनिक फलादेश सांगण्याआधी आजची ग्रहस्थिती नक्षत्रस्थिती जाणून घेऊया। आज कार्तिक शुक्ल षष्ठी, वार मंगळवार, दुपारी 3:45 पर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र आहे। तेथून पुढे उत्तराषाढा नक्षत्र आहे। या दोन्ही नक्षत्रांचा आणि वारांचा मिळून आज मित्रयोग होत आहे। त्यामुळे आज याचे फळ पुष्टी अर्थात वाढ, तर दुपारनंतर मानसयोग होत आहे। याचे फळ सौभाग्य आहे। याचाच अर्थ आजचा दिवस आपल्याला पूर्ण आनंदाचा भरभराटीचा जाणार आहे। आज चंद्र धनु राशीत असल्याने धनु राशीपासून सुरुवात करू। तर श्रोते हो, ऐकूया आजचा फलादेश। धनुरास, आज आपली मानसिकता चांगली राहील, अंगी उत्साह राहील, खर्च करायला आपण मागे पुढे पाहणार नाही। आज अचानक धनयोग संभवतो। विशेषतः आपण शेअर बाजारात असाल तर आपल्याला हा अनुभव निश्चित येईल। वडील धाऱ्यांकडून आपल्याला फायदा होईल। व्यवसाय नोकरीत चांगले वातावरण असून तेथून आपल्याला फायदा होईल। आजचा दिवस आनंदाचाच। आज सूर्यनारायणाचे दर्शन घ्या, दिवसाची सुरुवात करा, दिवस आनंदाचा। मकर रास, आज आपली मानसिकता चांगली आनंदाची राहील। देवदर्शनाचा आज योग आहे। जोडीदाराकडून भागीदाराकडून फायदा, संततीकडून आनंद वार्ता समजतील। नोकरीत मात्र वरिष्ठ आपल्यावर नाराज असतील, पण ते आपला फायदा करून देतील। देवीचे दर्शन अवश्य घ्या, दिवस आनंदात जाईल। कुंभ रास, आज आपल्या नोकरी व्यवसायात फायदा होणार आहे। जो फायदा होईल त्यातील 1 ते 5% हिस्सा दान धर्म, देवदर्शन, अध्यात्म याकरता जरूर खर्च करा। संतती संदर्भात व्यवसाय किंवा नोकरी या बाबतीमध्ये आपल्याला चांगली बातमी कळेल। आज आपल्या पाठीत अथवा छातीत दुखत असल्यास डॉक्टरांना मात्र जरूर भेटा। अंगावर दुखणे काढू नका। आज शेजारी लोकांशी संपर्क करा, त्यांच्याशी चर्चा करा, फायदा होईल। मीन रास, मानसिक स्थिती चांगली राहील। संतती संदर्भात सुवार्ता कळतील। मुलांच्या नोकरी व्यवसाय संदर्भात आनंद वार्ता होईल। जोडीदार भागीदार यांच्याकडून फायदा होईल। शेत जमीन, कोर्ट कचेऱ्या अशा संबंधित जर आपण कामात असाल किंवा काम करणार असाल तर त्याच्याकडून निश्चित फायदा होईल। गणपती महादेवाचे दर्शन आज जरूर घ्या। मेष रास, आज आपली मानसिकता अनावश्यक धाडसाची राहील। आपण जमीन शेअर संदर्भामध्ये कार्यरत असाल तर आपला फायदा संभवतो। गृहसौख्य चांगले लाभेल। संतती आपल्या कामात मदत करणार आहे, त्यामुळे आपल्याला आनंद वाटेल। दत्तगुरूंचे दर्शन घ्या। वृषभ रास, आज अनाठाई धाडस करू नका। जी कामे आपण याआधी कधीही केलेली नाही त्याची सुरुवात करू नका किंवा तसे आश्वासन देऊ नका। आज मुलींकडून आनंद वार्ता आपल्याला समजतील। वाहन सुख लाभेल। कपडे खरेदीचा योग आहे। जोडीदार मात्र आपल्यावर चिडणार नाही किंवा त्याला उगीच आपण चिडवू नका असे वातावरण तयार करा। समजुतीने व्यवहार करा। आपले कोर्ट काम दीर्घकाळ रेंगाळलेली कामे सफल होतील। यातून फायदा मिळेल। आज आपण शनी महाराजांचे दर्शन अवश्य घ्या। मिथुन रास, आजचा दिवस आनंदाचा। जोडीदार मनासारखा वागेल। बाहेर फिरण्याचा, गोडधोड खाण्याचा योग। आज आपण लोकांना समजुतीच्या गोष्टी सांगा, फायदा होईल। आज जमीन शेअर मार्केटमधून आपला फायदा संभवतो। आज आपण महादेवाचा ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप मनात केल्यास फायदा होईल। कर्क रास, आज आपला दिवस आनंदाचा। नोकरी संदर्भात शुभ वार्ता।
संतती शिक्षणासंदर्भात आनंद वाढता, जोडीदार समजुतीने वागेल, मनाला आनंद होईल, घरात वातावरण शांत राहील. आज आपण गणपतीचे दर्शन अवश्य घ्यावे, फायद्याचे राहील. सिंह रास, आज आपली मानसिकता चांगली, दान धर्मात अध्यात्मात पैसे खर्च करावे. आपला पारंपरिक व्यवसाय असेल तर तेथून आवक चांगली राहील. जमिनी संदर्भात व्यवहार फायद्याचे राहतील. मुलासंदर्भात सुवार्ता समजतील. आपण शिक्षण घेत असाल तर तेथून प्रगतीच्या खुणा आपल्याला दृष्टीपथास येतील. जोडीदाराबरोबर मात्र कुरबुर होण्याचा संभव आहे. तसे झाल्यास चित्रपट बघण्यासाठी आपण बाहेर जावे अथवा घरात दोघांनी मिळून चित्रपट बघावा. घरात ओम नमः शिवायचा जप अवश्य करावा. त्यानंतर जलप्राशन करावे, फायदा होईल. कन्या रास, आज आपला दिवस व्यस्त राहणार आहे. फायद्याच्या अनेक गोष्टी घडतील. दिवस आनंदाचा आहे. भगवान विष्णूंचे नामस्मरण अथवा त्यांचे दर्शन अधिक फायद्याचे देईल. तुला रास, आज आपल्याला वरिष्ठ अधिक कामे सांगणार आहेत. त्यामुळे साहजिकच आपली चिडचिड होणार आहे. बोलणे संयमित ठेवा, तसेच कमी बोला. जमीन अग्नी संबंधी व्यवसायात आपण कार्यरत असाल तर आपला फायदा निश्चित होईल, आवक चांगली राहील. घरात वृद्धांची अधिक काळजी घ्या, त्यांची सेवा करा. जोडीदार भागीदाराकडून फायद्याच्या गोष्टी घडतील. आपण मात्र त्यांना बोलवून दुखवू नका. आज आपली फार दुर्लक्षित झालेली किंवा आपण आशा सोडून दिलेली कामे यशस्वी होण्याचा योग आहे. घरात दत्तगुरूंचे स्मरण करा, लाभ निश्चित मिळेल. वृश्चिक रास, आज आपल्याला अधिक उत्साही वाटेल. कामाचा सपाटा लावा. दीर्घकालापर्यंत काम करा. गृहसौख्य, संततीकडून शुभ वार्ता, परदेश गमन किंवा त्यासंबंधी आपल्या काही कामं राहिली असतील तर तसा योग संभवतो. आज सूर्याचे दर्शन घ्या. थोडा वेळ उन्हात बसा, फायद्याचे राहील. इति शुभम भवतु.